बावा, आज पुन्हा तुमची आठवण माझ्या हृदयाला स्पर्शून गेली. कळलंच नाही डोळे कधी अश्रूंनी भरून आले. तुम्ही दाखवलेल्या वाटेवर आजही मी चालत आहे. तुमच्या प्रत्येक शब्दात जीवनाचं सत्य शोधत आहे. तुमचा प्रत्येक उपदेश माझ्या जीवनाचा मार्गदर्शक आहे. माझ्या प्रत्येक पावला मागे तुमची सावली सोबत आहे. शिक्षण न घेतलेले शेतकरी होतात तुम्ही, पण जीवनच सर्वात मोठा गुरु आहे. हे तुम्ही मला शिकवलंत. तुमच्या घामाच्या प्रत्येक थेंबातून माझं भविष्य घडवलंत. मी चूक केली की माझे कान धरून समजावणारे ते हात आजही माझ्या डोक्यावर आशीर्वाद बनून आहेत. त्या कठोर स्वभावामागे अथांग प्रेम दडलं होतं. आज त्याची खोली अजून जास्त जाणवते. 30व्या वर्षी मराठी अक्षर शिकायला सुरुवात केली तर शाळेची पायरी ही ना चढता ज्ञानाचा दीप बनून उजळलात. 80व्या वर्षी संस्कृत श्लोक म्हणायचात. गणित जीवनाचे धडे प्रेमाने मला शिकवायचात. चांदोमाच्या गोष्टी माझ्याकडून वाचून घ्यायचात. आणि त्यातून जीवनाचं सार हसत हसत समजावून सांगायचात. पुस्तकांपेक्षाही मोठा ग्रंथ तुम्हीच होतात बाबा. तुमचं संपूर्ण आयुष्य माझी सर्वात मोठी शाळा होती. भिंतीवर हसणारा तुमचा फोटो पाहिला की आजही वाटत तुम्ही आमच्या सोबतच आहात. तुमच्याशी बोलण्यासाठी हात पुढे केला की शांतताच उत्तर बनते आणि डोळे पाणावतात. माझे प्रिय बाबा, माझ्या आयुष्यातले पहिले मित्र तुम्हीच. लहानपणी बोट धरून चालायला शिकवलंत. मोठ झाल्यावर जगायला शिकवलंत. व्यवसायाने शेतकरी होतात, पण मनाने सम्राट होतात. मेहनत म्हणजे देव, प्रामाणिकपणा म्हणजे खरी संपत्ती. हे तुम्हीच शिकवलंत. आज जग मला डॉक्टर म्हणत, पण त्या नावामागे तुमचा त्याग उभा आहे बाबा. माझ्या प्रत्येक यशामागे तुमच्या घामाचा सुगंध आहे. माझ्या प्रत्येक श्वास
तुमचा आशीर्वाद भरलेला आहे. तुमचा मुलगा म्हणून जन्म घेणं हेच माझं सर्वात मोठं भाग्य. पुन्हा एक जन्म मिळाला तर पुन्हा तुमचाच मुलगा व्हायला आवडेल. बाबा तुम्ही कुठेच गेले नाही. माझ्या शब्दांत तुम्ही आहात, माझ्या विचारांत तुम्ही आहात, माझ्या आयुष्यात तुम्ही आहात. माझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात प्रत्येक क्षणी तुम्हीच आहात. माझे प्रिय बाबा, माझ्या आयुष्याचा शाश्वत प्रकाश तुम्हीच आहात. सदैव